नमस्कार मंडळी. तर आम्ही गेलो होतो एका भन्नाट आणि दमदार ट्रेकवरती, म्हणजेच सुधागड किल्ल्यावरती. जंगल, धुकं, इतिहास आणि फुल टाईम साहस सगळं काही या ट्रेकमध्ये मिळणार आहे. जर तुम्हालाही ट्रेकिंगचा आवड असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करावं. पाप लागेल, दुसरं काही नाही. चला तर मग शूज घाला आणि गडावरती निघूया. आमच्या आता गाडी इथं आलेली आहे आणि गाडीतून आम्ही जाणार आहे यावेळेस. थोडा प्लॅन चेंज केला आहे कारण पावसामुळे रिस्क नाही घेतली, बाईकवर जायची. कार बुक केली. इथे आम्ही थोडा वेळ थांबलो आहे. CNG भरतात गाडीमध्ये. आणि सांगण्यासारखं असं की आता आम्ही इकडनं पहिले पालीला जाणार आहे. पालीवरनं मग तो रस्ता आहे आतमध्ये 8-9 किलोमीटर आय थिंक. आणि ती ऑलरेडी संपर्क केलेला आहे, कॉन्टॅक्ट केलेला आहे की काय सिच्युएशन पावसाची सगळीच. कारण अनोळखी ठिकाणी जाताना एखाद्या गोष्टीच्या माहिती करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. अचानक तिकडे गेलं ते आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतात आणि प्रॉब्लेम क्रिएट होतात. त्यामुळे आधी माहिती काढून घेतली काय सिच्युएशन आहे. त्यालाही फोन करून ठेवला आहे. त्याचा नंबरही मी टाकून ठेवतो. तुम्हाला इकडे जायचं असेल तर तुम्हालाही कामात येईल. तसं मी शोधलं, तुम्हाला तशी शोधायची गरज पडणार नाही. आणि आता आम्ही निघणार आहे. 3 तास लागतील आय थिंक. 3 वाजता पोहोचून थोडं रेस्ट करून मग आम्ही ट्रेक चालू करणार आहे. हायवे नाही, हायवेवरून मग ह्याचा कॉन्क्रीटचा रस्ता लागला, कच्चा रस्ता चालला झाला. तिथे पोहोचल्यावरती आम्ही जरा 1-2 तास आरामसुद्धा केला आणि सकाळी उठून फ्रेश होऊन मग पुढे निघालो. आणि या ठिकाणी आम्हाला खाण्यापिण्यासाठी सुद्धा उत्तम सोय झाली. त्या दिवशी एकादशी असल्यामुळे दादा आमच्यासाठी साबुदाणा सुद्धा अरेंज करणार होता. म्हणून या ठिकाणी नक्की जा, सगळी सोय इथं होते. वरती फिरायला खूप आहे ते बघा, तेवढं आहे. तर आम्ही निघालोय आणि समोर हा साईडने आमच्या बहुतेक हात सुधागड असावा नाही, तोच आहे असं म्हटलं जाते. बघू. सरळ सरळ सरळला परत लेफ्ट बोलला तो. तर घाट सुधागड असं कन्फर्म झालंय कारण इथं शिड्या दिसल्यात आम्हाला. कॅमेऱ्यात नाही दिसत. या बघा, इथं शिड्या दिसल्यात म्हणजे हात सुधागड आहे आणि हात चढायचा आहे आम्हाला. चढायला 2 तास लागणार आहेत आणि फिरायला 4 तास अशी माहिती मिळाली आम्हाला. मी तिकडनं आलो आणि आता मी दर्या गावामध्ये आलोय. दर्या गावातूनच या किल्ल्याची सुरुवात होते. इकडे जो बोर्ड आहे तिकडनं आत जायचं, ह्या गावातून असं पास व्हायचं आणि वरती सुधागड, हा सुधागड क्रॉस करायचा. थोडं पुढे आलं की पुन्हा लेफ्ट घ्यायचं आहे आणि गावातूनच रस्ता जातो. ह्या इकडनं बाहेर आलोय आणि थोडासा प्लेन भाग मिळालाय आपल्याला. चढून चढून तिथं जायचंय वरती. व्ह्यू बघा खूप चांगला आहे आणि माझी फिटनेस खूप चांगली असल्यामुळे 5 मिनिटामध्ये मला दम लागलाय. हा रस्ता आहे पुढचा आणि हा व्ह्यू. तुम्ही जर एकदम शांततेमध्ये ऐकाल ना तर इकडे हवेचा आवाज आणि धबधब्यांचा आवाज एकदम प्रॉपर येतो. थोडंसं पुढे जातोय, जास्त पण नाही जाते. माझ्या श्वासाचा पण आवाज येत असेल, ऐका. इकडे एक झरा सुद्धा आहे, त्या झऱ्याचाही आवाज येतोय. हा पक्षी कोणता आहे? असं पुढे निघालोय आम्ही. दम नाही लागत आहे. चालू तर उद्या, चालूच नाही झालं. आत्ताशी आम्ही एंट्री केली आहे. अटक गया, ये अटक गया है. अशा गडा किल्ल्यांवरती आपण बरोबर चाललोय का नाही हा एक मोठा प्रश्न असतो. पण त्याकरता इथे अशी मार्किंग प्रत्येक झाडावरती दिसते आणि लोक गेल्याचे पाऊल खुणा पण असतात की इकडनं कोण ना कोण गेलेलं नक्की आहे. तसंच जायचं, उगाचच रिस्क घ्यायची नाही. आता आम्ही तसंच चाललोय. ज्या की पायऱ्या फेमस आहेत ना, पहिला स्टॉप तो आता आमच्या समोर आहे. मी तुम्हाला दाखवतो. 2 स्टॉप आहेत, एक पहिली पायरी, दुसरी पायरी. तर हा आपला पहिला स्टॉप आहे जिथं पहिल्या पायऱ्या आहेत आणि पायऱ्यांवरती जास्त मेजॉरिटीने पब्लिकने चढायचं नाही. पायऱ्यांना जास्त सपोर्ट नाही, एकेकाने 2-2 जणांनी चढायचं. पायऱ्यात म्हणजे तुटून नका पडू त्याच्यावरती. हा व्ह्यू आहे. जेव्हा मी पहिला टप्पा क्रॉस केला ना शिड्यांचा, इथं जरा म्हणजे फोटोशूट चालू आहे. फोटोशूट पण का गर्दी नाही आहे, एक जण उभं राहून फोटो काढतंय. कारण या शिड्यांना खाली दगडांचा बेस आहे फक्त. आणि हा व्ह्यू
काय रे? पहिल्या पायरीकडनं आल्यानंतर इथे थोडासा पॅच रिस्क आहे. एवढा काय नाही, वाकून धरून धरून चालायचं आणि वरती जायचं. चढताना ग्रीप फक्त नीट ठेवली, वाकून पुढे वजन टाकलं की याही पायऱ्या काही डेंजर नाही. पावसात फक्त काळजी घ्यायची असते, एवढं काय रिस्की नाही. असो बॅग वाचवायची, बॅग नाही वाचवलीस तरी चालेल. त्यांना प्रश्न असतो की गडा किल्ल्यांवरती 50 रुपयाला बॉटल कसं काय मिळते, तर हे त्याचं उत्तर आहे. या पायऱ्यांवरनं आम्ही एक एक चढतोय. भीतीदायक आहे, थोडं भीती वाटते मला पण. एवढं वरती येऊन तुला कसं वाटतंय? छान वाटतंय, वातावरण छान आहे. श्वास तसा अजून हे झाला नाही किंवा दम लागतोय. गर्दी कमी आहे सगळ्यात महत्वाचं. व्ह्यू तर एक नंबर आहे चारी साईडने, सगळ्यांचे फोटोजेनिक स्पॉट. तुला कसं वाटतंय? मस्त वाटतंय. दम लागलाय का? नाही, दम नाही लागलाय. बिगिनर्स येऊ शकतात ना भावा? नक्कीच, फक्त ग्रीपवाले शूज वगैरे बघून जरा. स्लिपरी रस्ता आहे, चिखल वगैरे थोडाफार असा आहे. सँडल. पाऊस चालू झाला म्हणून आम्ही रेनकोट घालून घेतलेत सगळ्यांनी. तसं तर उपयोग नाहीये, पण जस्ट फॉर काय म्हणतात ते स्वतःचं समाधान, सेल्फ सॅटिस्फॅक्शन. सेल्फ सॅटिस्फॅक्शन, फिलिंग गुड. बस. थोडंसं पुढे आलो तर अशा पायऱ्या लागल्यात एकदम व्यवस्थित, जुन्या काळातल्या बांधलेल्या असतील. इथं आमचे 3 जण पुढे उभे आहेत, काहीतरी पितायत. थकलेत ते. मध्ये मध्ये अशी गरज असते. आणि मागे तुम्ही बघू शकता की हा व्ह्यू. बहुतेक आम्हाला इकडे जायचं आहे चालून चालून. हे दोघं दमलेत. हो, मी पिणार आहे. आणि हा इथून दरवाजा आहे. ह्या साईडला लपलेला दरवाजा असतो जसा रायगडावरती आहे तसा सेम. तर या बाजूने आम्ही असे वरती आलेलो आहे. आता वरती आल्यावरती इथे 2 बुरुज आहेत. त्यातला एक बुरुज म्हणजे चिलखती बुरुज. तो या साईडला. भीतीपोटी आम्ही तिकडे जात नाही, कोपऱ्यावरती जाण्यात अर्थ नाही, पाऊस खूप आहे, स्लिपरी आहे सगळं. आणि एक बुरुज इकडे, पूर्वेकडील बुरुज असं त्याचं नाव आहे, त्या साईडला. तिकडे आम्ही जाऊ तो बघायला. बुरुजाकडून जेव्हा पुढे आलो आम्ही तेव्हा हा तो बुरुज आहे जो आपल्याला खालून दिसत होता. आणि व्ह्यू खूप छान आहे बघा, कसं मस्त क्लिअर होते. मध्येच हवा खूप आहे, काळजी घेऊन उभं राहावं लागतं. आणि हा एक बुरुज, 2 बुरुज टोटल तुम्हाला मी दाखवले आत्तापर्यंत. चिलखत बुरुज याचं नाव असं का पडलं आहे, कारण हा जो बुरुज आहे हा एक सेफ्टी बॅरियर आहे. कोणताही अटॅक झाला तर तो वगैरे तो पहिले स्वतःच्या अंगावर घेतो, मग या मेन बुरुजावरती जातो. म्हणून याला चिलखत बुरुज असं म्हणतात. ह्या खालून व्ह्यू, इकडनं अटॅक होत असतील तेव्हा. चिलखत बुरुज बघून झाल्यानंतर बाहेर या असे आल्यावरती इकडनं खाली पायऱ्या आहेत आणि बुरुजावरती म्हणजे त्या चिलखत बुरुजावरती जाण्यासाठी रस्ता आहे. थोडस वाकून जायचंय. ये मित्र. थांब रे, मी येतोय. सावकाश, डोक्याला हळू पाहिजे. येत. तर आज चिलखत बुरुज मला वरतून थोडं वाटलं होतं डेंजर नाही, वरती चढले तर डेंजर आहे. मग तुम्ही जर मस्ती कराल तर सगळ्याच गोष्टी डेंजर आहेत. तुम्ही जर शिस्त ठेवाल तर सगळ्या गोष्टी चांगल्याच आहेत. हा चिलखत बुरुज आणि हा मेन बुरुज, ज्या संरक्षणार्थ हा बुरुज आहे छोटासा. आता परत जातो. ही दरवाजाची साईज छोटी आहे, ही पण एक कला आहे बरं का, की ह्या इथून हा दरवाजा आहे हे इथं दिसतच नाही खालच्यांना. मोठे दरवाजे काही करू शकत नव्हते असं नाही आहे. हे एक युक्ती आहे की हा दरवाजा इथं कोणीतरी येऊन लपू शकतं आणि इकडनं तुमच्या तोफांवरती तुमच्यावरती आक्रमण करू शकतं. ही कल्पनाच शत्रूला न कळू देणं ही एक कला आहे महाराजांची. म्हणून दरवाजाची साईज छोटी आहे. हा तो पॉइंट आहे जिकडे मी तुम्हाला पाठी दाखवली ना, ती तिकडनं चढून असं इकडे जायचंय उजव्या हाताला. त्या ठिकाणी आम्ही थोडा ब्रेक घेतला होता, थोडंसं एनर्जी पुशअप केली आणि इकडनं आता पुढे निघालोय वरती जाण्यासाठी.
असं ऐकलंय की वरती फिरण्यासाठी खूप वेळ लागतो, 2-2.5 तास. पण आम्ही अजून वरतीच पोहोचलो नाही आहे, स्लो जातोय. आम्ही इकडनं असे बाहेर आलो. मावशींना विचारलं कसं फिरायचं, तर इकडं आतमध्ये आले की हे प्लेन पठार आहे. मावशीने सांगितलं उजव्या हाताने चालू करायचं, इकडनं सरळ जायचं, गोल फिरायचं. इकडं महादेवाचं मंदिर आहे, महादेवाच्या मंदिराकडनं परत स्ट्रेट जायचं. स्ट्रेट गेलं की टकमकटोक आणि महादरवाजा आहे. तो महादरवाजा करून परत यायचं आणि यू टर्न मारून या साईडने परत एक्झिट करायची. खूप प्लेन पठार आहे, त्यामुळे कुठून आलोय आणि कुठं फिरतोय हे लक्ष ठेवावं लागतं, नाही तर इथं तुमची चुकामुक होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. काळजी काय घ्यायची ट्रेकला येण्याच्या आधी, तर बेसिक काळजी आहे, व्यवस्थित पाणी कॅरी करायचं आहे. जर तुम्हाला त्रास असेल कसला, चॉकलेट्स वगैरे. मेन म्हणजे शूज, जे मी नेहमी सांगत आलो आहे. आणि खाली ना आम्ही सकाळी जिथं थांबलो होतो नाश्त्याला, त्यांचा नंबर घेऊन आलो आहे. नाश्ता वगैरे केला आहे, बिल दिलं नाही आहे, म्हणजे तो माणूस आम्हाला इथं काही झालं सापडलं नाही तो तरी शोधेल. सकाळी नाश्ता करून गेले ते लोक कुठे गेले, म्हणजे खालच्या माणसाला आपल्याबद्दल एखाद्याला माहिती असली पाहिजे की कोणता तरी ग्रुप वरती आहे. तो नंबर, त्यालाही आमचा नंबर देऊन आलो आहे आणि वरती आलं. त्याचे मी डिटेल तुम्हाला मागाशी टाकले. सुधागड आहे ना, हा ॲक्च्युली रिप्लिका आहे रायगडासारखा. म्हणजे असं म्हणतात की महाराजांपुढे 2 ऑप्शन होते, एक रायगड किंवा मग सुधागड. पण सुधागडला 2 दरवाजे होते, एक पुढून आणि एक मागून. आणि सिक्युरिटीचं रिझन होईल, 2 दरवाजांवरती तेवढी फौज लावावी लागेल, म्हणून महाराजांनी बहुतेक रायगडाची निवड केली आपल्या राजधानीसाठी, अशी एक कथा आहे. आणि म्हणून सेम जसं महादरवाजा रायगडावरती आहे तसा इथे पण आहे. तो असा समोरून असं कोणी आलं तर दिसत नाही, असं साईडने गेल्यावरती दिसतो. तसं सेम इथे पण आहे, सुधागडला सुद्धा सेम आहे. म्हणजे मला तर जास्त फरक नाही जाणवला. मी रायगडावर गेलो नाही आहे, पण मी त्याचं जसं मी बघितलं आहे त्यानुसार त्याच्यात आणि याच्यात जास्त फरक नाही. तुम्ही त्याला एखादी रेप्लिकासुद्धा म्हणू शकता. आणि 2 दरवाजा असल्यामुळेच बहुतेक महाराजांनी त्याची राजधानी म्हणून निवड नसेल केली असं वाटतं. मग मी केलेला अभ्यास पूर्ण असं नाही, याच्यात सुधारणा असू शकते. तुम्ही इथल्या हवेचा अंदाज लावू शकत नाही. म्हणजे माझं एक प्रांजळ मत आहे की 40 किलोच्या आतमधल्या लोकांनी इथे येऊच नाही, ते उडून जातील. हे इथे ना घरांचे अवशेष असावे, म्हणजे होतेच ॲक्च्युली इथे. हे बघा सगळे घरांचे अवशेष आहेत पडलेले. बनवलेला असावा तो आता दिवसेंदिवस काळानुरूप नष्ट झालेला आहे. तिकडनं आम्ही आत्ताशी सरळ चालत आलो. इकडनं आपण एंट्री केली होती समोरून, त्या मावशी तिथे होत्या. तिकडनं असे समोर चालत गेलो आणि इकडनं सरळ थेट आलो ह्या मंदिरापर्यंत. कमळतळे महादेव मंदिर सिद्धेश्वर, आणि हे मंदिर आहे. त्याच्या मागे छोटंसं एक तळं पण आहे बघा. हे मंदिर होतं महादेवाचं. तिकडनं आपण आता सरळ आलो. सरळ यायचं बरं का या साईडला, आणि या साईडला उलटे आले सरळ समोर की इथे अजून एक मंदिर आहे, महालक्ष्मी सुद्धा मंदिर आहे आणि एक वाडा आहे. या 3 गोष्टी, आणि या साईडला टकमकटोक सुद्धा आहे. तर तिघही गोष्टी मंदिराच्या अगदी समोर आहेत. बाकी कुठेही कन्फ्यूज न होता सरळ यायचं. हे थोडंसं कन्फ्युजिंग आहे, आणि धुक्यामुळे काय होतंय की आम्हाला दिसत नाही कुठे काय. तर धुके नसते तर आम्ही ते बघत बघत गेलो असतो. आम्ही चालत आलो तर इथं पाण्याचं टाकं असं म्हटलेलं आहे, पण इकडनं जर ॲरोच्या दिशेने बघितलं तर त्याला कुठे आहे ते लक्षात येत नाही, आणि धुक्यामुळे आम्हाला दिसतही नाही. मग आम्ही जाण्याची रिस्क बहुतेक तरी घेणार नाही. दिसलं तर ठीक. कुणाल, थोडी माहिती सांग ना किल्ल्याबद्दल. तसं तर मी गुगलच केलंय आणि काय सर्च केलंय. तर 2ऱ्या शतकामध्ये हिमालयाच्या मध्ये तपश्चर्या करणाऱ्या ऋषीमुनींनी या साईडला आले होते आणि त्यांनी या किल्ल्याचा आश्रय घेतला होता. आणि तेव्हा त्यांनी एक मंदिर बनवलं. त्या मंदिराचं नाव ठेवलं भोरदेवी मंदिर, आणि त्याच्यावरनं या गडाचं नाव भोरगड होतं बरेच वर्ष. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचं थोडासा सांभाळ केला, त्याच्या खाली या गडाचं नाव सुधागड ठेवलं. सुधागड म्हणजे चांगला स्वीट, इंग्लिशमध्ये बोलायचं गेलं तर स्वीट पोर्शन, म्हणून हा सुधागड झाला. आणि त्यानंतर मग पेशवाई काळामध्ये पंत सचिव यांनी या किल्ल्याची देखरेख केली, म्हणून त्यांचा इथं वाडा सुद्धा आहे. म्हणजेच आपल्याला एक मंदिर सुद्धा लागेल आणि पंत सचिवांचा वाडा सुद्धा लागेल. बरेच वर्ष त्यांनी देखरेख केली. नंतर आता त्या वाड्याचे अवशेष उरलेले आहेत. असा काहीसा इतिहास आहे, म्हणजे वाचण्यामध्ये झालेला आहे. करेक्ट काय आणि काय बरोबर चुकीचं ते नक्की काय माहिती नाही. तर मंदिराकडनं सरळ आल्यावरती उजव्या हाताला हा पंत सचिवांचा वाडा आहे. इथे लोक आजही स्टेला थांबतात. पंत सचिवांच्या वाड्याकडनं सरळ यायचं ह्या साईडला. आणि ते हे बहुतेक 2 मंदिरं जे मी म्हणालो होतो मगाशी, तिकडे चाललो आम्ही. बघू काय नेमकं. या विरगळी आहेत समोर ठेवलेल्या.
ते मावळे जेव्हा आपले मरण पावायचे तेव्हा त्यांच्या सन्माना म्हणजे आपण ते ठेवतो ना त्यांच्या समाधीवर एक सन्मान म्हणून त्या वेगवेगळ्या अशा बनवल्या जायच्या पूर्वीच्या काळात. ओके. तर मित्रांनो, आम्ही येऊन पोहोचलोय भोराई माता मंदिर. ते मी जे म्हणत होतो ना की साधूंनी प्रस्थापित केलं होतं ते हेच मंदिर. आणि इथे आपले जुने सगळे अवशेष वगैरे ठेवलेले आहेत. इथे समोर गेलं की तैलबिल दिसतो, दुकानमध्ये बहुतेक दिसणार नाही. आणि इथे समोर महादरवाजा दिसतो असं आम्हाला त्या पुजारींनी सांगितलं. मंदिराचे पुजारी म्हणजे केअरटेकर असतील. तर आम्ही आता दर्शन घेणार आहे. आणि हे स्तंभ आणि आम्ही आता मंदिरात जाऊन दर्शन घेऊ. अज्ञातवीरांच्या समाध्या आहेत या सगळ्या, जे मावळे किंवा कोणते किल्ले मिळवताना वगैरे शहीद झालेले असतात, मृत्युमुखी पावलेले असतात, त्यांच्या समाध्या ह्या साईडला भरपूर आहेत. लाईनशीर आहे पोर्शन, बघून वाईट वाटतं. आणि असं आम्ही पुढे निघालो आणि अजून एक मंदिर, असे 3 टोटल मंदिर झालेले आहेत आत्तापर्यंत. आणि या मंदिराकडनं खाली गेलं की मग महादरवाजा आहे. पाऊस चालू आहे कंटिन्यू, तर येताना रेनकोट वगैरे घ्या. आम्ही पण घेतले, पण आता आम्ही भिजलोच आहे. बॅग फक्त प्रोटेक्ट केली आहे. बाकी मग हे हनुमानाचं मंदिर आहे. आणि हनुमानाच्या मंदिराकडनं ही पायवाट खाली जायला महादरवाजाकडे. दरवाजापर्यंत येऊन पोहोचलोय. त्या मंदिराकडनं खाली आलो आणि अत्यंत स्लिपरी असा वाट आहे. आणि महादरवाजा बघा कसा बनवला आहे. त्याची जी टेक्निक आहे की शत्रूने जर हमला जरी केला त्याला खालून काहीच कळणार नाही कुठे दरवाजा आणि कुठे जायचं आहे. मी तुम्हाला दाखवतो, बघा टेक्निक बघा. बघा हा तो दुसरा दरवाजा. आपण इकडनं आलो पूर्वेकडनं, आणि हा पश्चिमेकडचा दरवाजा. मी तुम्हाला म्हणालो ना की 2 दरवाजे ते कारणामुळे रिजेक्ट झाला होता, ते हेच. आणि महादरवाजाची कशी घडावण झालेली ते बघा. इकडनं वरती यायचं, आले की इकडे दरवाजा, इथेही तुम्ही तटबंदी लावू शकतात, इथेही तटबंदी असणार. इकडनं आतमध्ये आले की पुन्हा असं गोल फिरून शत्रूला यावं लागणार आहे. तटबंदी इथली पण क्रॉस करायची, इथली पण क्रॉस करायची, सगळी तटबंदी क्रॉस करून त्याला वरती यावं लागतं. महाराजांनी गनिमी कावा वगैरे अशा पद्धतीने गड किल्ले राखून ठेवलेले होते. आणि बांधकाम बघा तुम्ही, काय जबरदस्त आहे बघा. इथं ही भिंत आहे, ती कशी बांधली असेल हो, काहीच सांगता येत नाही, पण त्या काळी बांधली. असं म्हणतात ही वाट एवढी चांगली नाही आहे. मागे एकदा दरड वगैरे कोसळली होती म्हणून ही वाट येण्याची पूर्णपणे बंदच आहे बहुतेक. खाली ते लोक सांगत होते आम्हाला. पण पूर्वेकडनं येऊ शकतो, तसं आम्ही आलो तसं पाली साईडने. आपण पाहू शकतो रायगडला जसा चोर दरवाजा आहे की समोरून दरवाजा कुठे आहे हे दिसत नाही बघणाऱ्यांना. आक्रमण वगैरे झालं तर सैनिकांना बाहेरून जर बघितलं तर या किल्ल्याची एंट्री कुठे आहे हेच पाहायला मिळत नाही. हा पूर्ण दगड त्यांनी खोदून, जे तुम्ही शिड्या वगैरे बघितलं, आता आपण खाली जाणारच आहोत, तो चोर दरवाजा बनवला आहे. पूर्ण दगड खोदून त्यांनी हा रस्ता बनवलेला आहे. आपण बघूया खाली जाऊन. तो दरवाजा आहे उलट्या साईडचा, म्हणजे पश्चिम साईडचा. आणि ही ती एंट्रन्स. काय ड्रेनेज सिस्टम आहे बघा. पूर्ण पाणी किल्ल्याच्या बाहेर येतात. ते पाणी कुठून येतं काय माहिती. मी वरती जाऊन बघितलं आम्ही, तिकडे कुठून पाणी नाही आहे साचलेलं. मग हे पाणी येतंय कुठून, बाहेर बरोबर पडतंय मात्र. आता आम्ही महादरवाजाकडनं बाहेर आलोय परत मंदिराच्या इथे, इकडनं गेलो होतो. आणि आता आम्ही निघालो टकमक टोकाकडे. मंदिराकडनं उजव्या त्याला सरळ जायचं आहे आणि टकमक टोके असं त्यांनी सांगितलंय. आता ते बघतो आम्ही. टोकाकडे जाताना मध्ये आम्हाला हे 3 असे स्ट्रक्चर लागले. ते तिथं असं लिहिलंय दारुगोळा कोठार असावे. इथे 4 आहे तिथे एकूण, आणि काही गुरं पण आहेत. दारू गोळ्याचं कोठार आहे, खूप मोठं आहे. मला तिकडनं छोटं वाटलं होतं पण खूप मोठं आहे. ह्या साईडने पण एवढं मोठं आहे. थोडंसं तर नुकसान झालेलं आहे. काळ्यानवेश पडलंय ना. तिकडनं पुढे जाऊ परत. टकमक टोकाच्या शोधामध्ये आम्ही निघालेलो आहे. आणि गुरं दिसत आहेत, कोणी गुरं राखणारा माणूस दिसत नाही जेणेकरून आम्ही त्याला विचारू शकतो. पण आम्ही अशाच आता पुढे जात राहू आणि बघू.
आम्ही टकमक टोकापर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. मगाशी आम्ही जे आलो समोर, आम्ही कॅमेरा स्विच करतो. समोरून आम्ही इकडनं एंट्री केली. इकडे बघितलं काय, असे चालत गेलो. तिकडे ते मंदिर होतं महादेवाचं, तिकडनं सरळ आलो. तिकडे पुन्हा देवीचं मंदिर, खाली उतरलो महादरवाजा, पुन्हा बाहेर आलो आणि इकडनं सरळ आलो टकमक टोकाकडे. सांगायला सोपं गेलं, पण या सगळ्या प्रक्रियेला आम्हाला सकाळी 7 वाजेपासून जी सुरुवात केली, 6:30-7 पासून, तर ते आत्ता वाजलेत माझे 12, 12:15. तेवढा वेळ लागला. सांगायला का मी 2 मिनटात सांगून टाकला, पण एवढा वेळ लागतो. आणि ते जे सांगतात की पहिला टप्पा आहे, दुसरा टप्पा आहे, मग तिसरा टप्पा. पहिला टप्पा दुसरा टप्पा 5 मिनटात येतो, पण दुसरा आणि शेवटचा टप्पा जवळ 70% आहे. त्यात भरपूर वेळ जातो. म्हणजे तुम्हाला मी सांगतो त्या टोकापासून म्हणजे सुरू केल्यापासून महादरवाजापर्यंत पोहोचायला 3-3.5 तास नक्की लागतात. आणि त्यात तुम्ही फोटो वगैरे काढत थोडे थांबत आले की अजून जास्त वेळ. ट्रेक मोठा आहे, छोटा नाही. फक्त वरती आल्यावर एवढे की चढायला कमी आहे, एवढा त्रास मात्र कमी, की चढायला तुम्हाला एवढा त्रास नाही होणार. पण फिरायला खूप फिरण्यासारखं आहे. उन्हात तर मला तर वाटतं खूप हालत खराब होत असेल. आम्ही पावसात आलो म्हणून आम्हाला थोडं बरं तरी आहे, घाम येत नाही, डिहायड्रेशन होत नाही वगैरे वगैरे. आता आम्ही टकमक टोक बघू, त्याचे मी फोटो पिन करतो इथे. आणि तिकडनं आम्ही आता परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे आणि खाली परत जाणार आहे. बाय.